काय रे, जेवल्यानंतर खाली ये म्हणाला होतास ना, काय काम आहे? त्या कामात तर तू माहिरच आहेस ना. चल ना तर आज चल ना. फक्त आरडाओरडा करू नकोस अर्चू. हळू. आधी प्लीज म्हण. प्लीज दीदी. ओके चाल. हळू. हा मेघना, काय ग उद्याचा काय प्रोग्राम? काही नाही. काही नाही? असं कसं होईल ग? अगं तुझ्या सासरची मंडळी इतकी हौशी आहेत की तुझा वाढदिवस साजरा करणार नाही तसं होणारच नाही. अगं हो ते बरोबर आहे, पण अगं त्यांना कोणालाच माहिती नाहीये माझा वाढदिवस आहे ते. माहित नाहीये म्हणजे? आदित्यांना पण माहित नाहीये का? हो नाही माहितीये, म्हणजे आमच्यात तसा कधी विषयच नाही झाला ग. अगं असं काय? मग मी फोन करून सांगते ना आदित्यांना. ए नाही आई, अजिबात नाही, तू नाही फोन करायचा. पण मी तरी फोन करून विश करू ना तुला. हा ते ठीक आहे, कर ना. बरं आता खूप उशीर झालाय ना, झोप तू आता. हा गुड नाईट, टेक केअर. आधी काका ही घे सेलोटेप. हळू हळू हळू. उठेल ना ती. हळू बोला जरा. तिकडे. मला पण त्यांना काहीतरी मला पण त्यांना काहीतरी करायला. मला खूप आवडते बर्थडेची पार्टी आणि हे रात्रीचं सेलिब्रेशन पण. तू तिकडे केकच्या तिकडे जा. अर्चू आणि सतीश काकाला विचार. हे बावरट, आम्ही मुलं इथे डेकोरेशन करतोय ना, हो की नाही बाबा? हो म्हणजे काय? तू बघ तू बघतो. सतीश स्वतःच्या बायकोचे लाड पुरवण्यासाठी ना अख्ख्या घराला कामाला लावलंय. तो बघ. अगं माझी बायको तर काय वाढदिवस नसला तरी अख्ख्या घराला कामाला लावते. सतीश तू काढ मेणबत्त्या काढ पटकन. अरे पण किती लावायच्या? हिचं वय काय? अगं लाव 50-60 काय फरक पडतो. अरे काही काय बोलतोय. ही आपण आदित्यला विचारूया. हा उगाच पिडूया त्याला. विचार. ए आदित्य. हळू ना. उठेल ना ती. अरे मग उठवा ना तिला. 12 वाजायला आलेत. सायलेन्स. अमित दादा लाईट्स ऑफ. आदित्य कट. फोन का केला याने? आदित्य आदित्य हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मेघना. हॅपी बर्थडे टू यू. काय आवडलं काय सगळं? खूप छान वाटलं बाई. कसं वाटलं सरप्राईज नाही ना काकू? खूप खूप आवडलं. अ रिअल सरप्राईज. ए बरं चला 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 आता केक कापूया. चला. थांब ग, हावरट नुसती घाई करू नको. औक्षण कोण करणार? विसरलीच वाटतं. मेघना येऊन बस. जा ग, घेऊन ये.
हे घे. आवडतं ना? माई नमस्कार. हो. औक्षवंत हो, सुखी हो. कापसासारखी म्हातारी हो आणि दुर्वेच्या वेलीसारखी वाढ. तुझी जी स्वप्न आहे, तुझ्या सगळ्या इच्छा आहे, त्या पूर्ण होतील बाळा. हे घे. माझ्याकडून कुड्या. माझ्या सासूबाईंनी मला दिल्या होत्या. आजी सासूबाईंपासून चालत आल्यात ह्या. माझ्या लेकाबरोबर सुंदर संसार कर आणि तुझ्या सुनेला दे बरं का या कुड्या. बापरे माई, हो रे बाबा, गप्प बस. आम्हाला किती घाई नाहीये, लगेच आला माझ्या अंगावर माय माई करत. पण कधीतरी येणारच ना आमचे बाळराजे. हा, काय ग पोरींनो? हो हो म्हणजे काय. अगं उघडून बघ की आवडतात का. हो. आवडल्या का? खूप सुंदर आहेत माई. विजया हे ठेव. अमित हो ये. येस, हे तुझ्यासाठी गिफ्ट माझ्याकडनं पेंटिंग. दादा थँक्यू सो मच. पण मला संकोच वाटतोय हो. ए संकोच बिंकोच काय? अर्चूचा आदर्श ठेव. सगळ्यांकडून हक्कानं नाही तर हट्टानं सगळं वसूल करून घेत असते ती. सतीश, कारण तू आदित्य सारखं स्वतःहून लाड करत नाहीस ना म्हणून. ए वा, माझ्या जाव्याला कोण ओरडतंय? हा, तेच तुमचं कोकरू. बर बर, अजून आहे बघू बघू पेंटिंग. पेंटिंग. मस्त आहे. चला या मेघना, हे आमच्याकडून. थँक्यू. हा? असं हिला म्हण. हो हो अर्थात. थँक्यू. अगं उघडून तर बघ. हो. वा वा, अर्चू मस्तच आहे, होय की नाही रे? मस्तच. मेघना काकू हे घे आमच्याकडून ग्रीटिंग्स आणि फुल. हाऊ स्वीट. आणि तुम्ही आतापर्यंत जागे राहिलात. ते केक साठी. बरं, नानांचं गिफ्ट नाना आल्यावर ते देतील. हा. बरं, आणि केक बरोबर कॉफी पिण्यासाठी माझ्याकडून आणि मुलांकडून हे मग. म्हणजे तुझा आदित्यला आणि आदित्यचा तुला. म्हणजे म्हणजे हे बघ. हो. वा, मस्तच आहे. आता झालं ना सगळं, कापा ना केक. हे चला चला चला, केक कापा, चला. हे बरोबर आहे. आता काय? अरे महत्वाची गोष्टच राहिली. आदित्य, तू मेघनासाठी काय गिफ्ट आणलंयस? अरे हो की. काय रे? हा? नाही नाही, ते जरा स्पेशल गिफ्ट आहे, तर ते मी तिला नंतर देईन. चला चला, हे चला चला, केक कापूया. चला 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 चला. हा. आवडलं का? आणि काकूला कोण भरवणार? घ्या घ्या पटापट. ते बघ, आली ना ए, मध्ये थांबा मध्ये. थांबा 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 थांबा, मला फोटो काढू दे. हा. हा. अगं अर्चू, काय चाललंय? अरे शी, असू दे माई, ए, हे नानाला फोटो आवडत नानाला नाही असलं दाखवायचे काय? नाहीत. अरे काय ए, तुला हळू, हळू, करताय हळू. तुम्ही? हा,
टेपूसला गेला ना रे सगळा केक? हो गेलाय. आदित्य, ए आदित्य, मेघना, येऊ का रे? गेला माई. गेला का केक सगळा? हो गेला. काय रे तुम्ही पोरं सुद्धा, केक खायचा सोडून चेहऱ्याला काय फासता? शी, काहीतरी आपलं. बरं ते सगळं जाऊ दे, मी कशासाठी आता इतक्या रात्री ते विसरूनच जाईन. आता लक्षात आलं म्हणून लगेच आले सांगायला. म्हटलं सांग ना माई. नाही म्हणजे वेळात वेळ काढून लवकरात लवकर जेजुरीला मात्र जाऊन ये बाबा. नाही काय आहे, देव आपल्याला भरभरून देत असतो रे, पण आपण हे ना कृतज्ञतेने त्याचे आभार मानायला पाहिजे, हो की नाही? एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला हवी असते तेव्हा आपण देवाची खूप प्रार्थना करतो, धावा करतो आणि देवही आपल्याला लगेच देतो, पण त्याचे आभार मानायला मात्र आपण अळमटळम करतो. बघू नंतर कधीतरी, जाऊ सावकाशीनं, असं आपण करत राहतो. तसं मात्र करू नका एवढंच मला सांगायचंय. जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकर जेजुरीला जाऊन ये. हो, त्याच्या पायावर डोकं ठेवून ये, आशीर्वाद घेऊन या. माई पटलं मला. मलाही. हो ना, मग आता लवकरात लवकर ठरवा. येस. हे काय मारामारी चालू ठेवा वाटतं उशांची. काय ग माई. केक खाल्लायस ना, मग तोंड का वाकडं? आदित्यने बघ किती इंटरेस्ट घेऊन केलं. पुरे पुरे अर्चू, पुरे पुरे. सतीश, तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस हे तुझं वाक्य ऐकून कंटाळलोय मी आता. हे बघ, आपण तुझा वाढदिवस देखील असाच साजरा करतो, पण तरी देखील तुझं असं म्हणणं असेल की मी तुझ्यासाठी काहीही करत नाही, तर प्लीज माझ्याशी आता बोलू नकोस. प्लीज प्लीज. अरे पण इतका का चिडतोयस तू? तेच तेच ऐकून बोर झालंय मला. चेंज हवाय मला, थोडासा चेंज. सतीश, माझी तक्रार करण्याऐवजी ना पुरे अर्चू, पुरे पुरे. हे बघ, तू आता जर का माझं कौतुक केलं नाहीस ना, तर मी माई नानांकडे तक्रार करीन की तू मला छळतीयस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माई नानांना जावई जास्त लाडकाय. हो, मग जा ना, जा जा, सांग सांग. सतीश, अर्चू तू सुद्धा. ए माईना काही कळलं नसेल ना रे? अगं नाही ग, फक्त उशीच तर पडली होती आणि ती काय पडू शकते ना. काय झालं? अरे काही नाही, मगाशी किती घाबरले आठवून हसू आलं मला. घाबरले होते? कधी? अरे नाही का, मगाशी मला रूम मधून हॉलमध्ये आणण्यासाठी तू मिस्ड कॉल दिलास. हा, ते अरे चक्क झोपले होते मी. म्हणजे मला काय वाटलं की तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये माझ्या वाढदिवसाबद्दल, त्यामुळे मस्त झोपले होते मी. पण मी झोपलो नव्हतो, मी नाटक करत होतो झोपण्याचं. हो ना, आणि त्यामुळेच तुझा फोन आला ना तेव्हा उठून मी तुला बघितलं बेडवर, तू नव्हतास. इतकी घाबरले ना मी. गॉड. ए पण तुला कसं काय कळलं वाढदिवसाचं? ओ कम ऑन यार, तू नात्याने माझी बायको, प्रत्यक्षात मैत्रीण आणि जनरली एक बरी मुलगी आहेस. हो का? हो. सो तुझ्या जन्मतारखेची नोंद झालीच होती माझ्या मनात. आणि प्लस तुझं आय कार्ड होतं ना रेफरन्सला, ते असायचं इथेच टेबलावर. अरे हो, खरंच की. सो स्वीट ऑफ यू. मी हे सगळं खूप एन्जॉय केलं.
जस्ट अ मिनिट. आय फील हे जास्त एन्जॉय करशील तू. काय ह्यात? बघ उघडून. स्पेशल गिफ्ट माझ्याकडून. थँक्यू. डान्स क्लासची ऍडमिशन माझ्यासाठी? खरंच? अरे म्हणजे काय, पैसे भरल्याची रिसीट आहे ती. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू 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 सो मच. दिस इज अनबिलिव्हेबल. अरे काय आहे हे? तुझं स्वप्न, तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं हीच इच्छा आहे माझी. पण माझ्यासाठी डान्स क्लासची ऍडमिशन घेतलीस तू, आणि तेही इतक्या प्रतिष्ठित अकॅडमीत. हेच स्वप्न वाटतंय मला. तू तू तर माझं आयुष्यच. माई, तुम्ही दिलेल्या कुड्या घातल्यात, दाखवायला आले. हे बघा. अगं बाई, किती गोड दिसतेस तू. थँक्यू. नमस्कार करते. सुखी राहा, असेच दागिने मिळत राहू दे. पण तुला आवडलेत ना ग? माई मला खूप आवडल्या. आणि तुम्ही ते सांगितलं ना की तुमच्या आजे सासूबाईंच्या आहेत म्हणून, मग त्या आणखीनच आवडल्या. सगळ्यांनी खूप छान छान गिफ्ट दिलेत माई. हो ना. आणि काय काय आणि काय? आदित्यने काय दिलं असेल? तू आधी बस, बसून सांग मला त्याने तुला काय काय दिलंय ते. बस बस. आता सांग बघू, काय काय दिलं आदित्यनी? हो, त्याने ना मला चक्क नटराज डान्स अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेऊन दिली आहे. काय सांगतेस काय? नाही म्हणजे मी नव्हता धरला हट्ट. हा डान्स खूप आवडतो मला. पण अगं घाबरतेस कशाला? आम्ही नाही म्हणू असं वाटतंय का तुला? नाही तसं नाही. शिक ग शिक, काही हरकत नाही हो आमची. हा पण एकच, ते तू काय ते क्लासिकल नृत्य शिक बरं का. पण ते असं चित्रपटातलं अचकट विचकट नृत्य नको. हा माई, किती बरं वाटलं तुमचं बोलणं ऐकून. नाहीतर काय सांगतेस काय असं म्हणाला तेव्हा धावत अडाणलं होतं माझं. नाही, मी माझ्या लेकाच्या चातुर्याचं कौतुक करत होते. आला होता आमच्याकडे परमिशन मागायला, पण ती विजयासाठी आणि अर्चूसाठी चाचपणी करत होता. आम्ही तुलाही परमिशन देतो की नाही त्याची. तू काय शिकणार आहेस? भरतनाट्यम. सुरेख. अय्या माई. मलाही हौस होती ग नृत्य शिकायची. तुझ्या एवढी असते ना आता, तर मीही आले असते शिकायला तुझ्या बरोबर. माई, नाना कधी येणार आहेत? तो त्यांचा श्रीनिवास साठे सोडेल तेव्हा ना. अगं त्याने तळेगावला दुकान चालवायला घेतलंय. मला म्हणाला अधून मधून पाठवत जा नानांना.
मी म्हणलं तर रिटायर्ड झालेत, माझं कुठलंही बंधन नाही. त्यांना हवं तसं वागू दे. ज्याच्यात त्यांना आनंद मिळतोय ना त्याच्यात मलाही आनंद. ते सुखी असल्याची कारण, हो की नाही? माझ्या लेकांनी ओळखलं की नाही अचूक तुझा आनंद कशात येते.